हाय एव्हरीवन, आज काल्हेरवरून चाललोय चारधामला. खूप एक्सायटेड आहे. बँड्रावरून ट्रेन आहे दिल्लीपर्यंत, मग तिकडून बस डायरेक्ट हरिद्वारला. सो ट्रॅव्हलिंगचं जास्ती काय कवर नाही करत, डायरेक्ट हरिद्वारला पोचून कंटिन्यू करेन. हरिद्वार हे उत्तराखंड राज्यातील एक प्रमुख धार्मिक शहर आहे, जे गंगा नदीच्या काठावर हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले आहे. येथे गंगा नदी पर्वतांमधून मैदानात प्रवेश करते, म्हणून याला गंगाद्वार असेही म्हटले जाते. हरिद्वारमध्ये हर की पौडी हे सर्वात पवित्र स्नानघाट आहे, जेथे भक्त गंगामध्ये स्नान करून पापमुक्ती मिळवण्यासाठी येतात. येथे संध्याकाळी होणारी गंगा आरती अत्यंत भव्य आणि आकर्षक असते. आम्ही संध्याकाळी पोचलो हरिद्वारला. आता गंगा स्नान करून पुढे चारधाम यात्रेला सुरुवात करू उद्यापासून, आणि परत लास्टला हरिद्वारला येऊ. तेव्हा मी ब्लॉग कंटिन्यू करेन हा. इथून बाकी जे मंदिर आहेत, चंडीदेवी, मनसादेवी आणि गंगा आरती कवर करेन. सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. उत्तराखंड चारधाम आणि बाकी बरेच मंदिर आहेत, त्याचे पण ब्लॉग येतील. सो स्टे ट्यून्ड. A few days later. फायनली चारधाम कंप्लीट झालं. खूप मस्त दर्शन झाले. आता रिटर्न आलो हरिद्वारला. सो डे 1ला ब्लॉग काढलेला तो कंटिन्यू करूया.
रोपवेला आहे. हरिद्वारच्या निसर्गरम्य नीळ पर्वतावर वसलेले चंडी देवीचे मंदिर शक्तीची एक महत्त्वाची पीठ मानली जाते. हे मंदिर काठगोदामापासून काही अंतरावर असून रोपवे व पदचारी मार्गाने पोहोचता येते. माकड आहे बघ, माकड. ही कृतिका आहे. वरती पोचलो आता रोपवेनी. तरी पण चढायला पाय भरतो. 100 मीटर पण चढायला जीवावर आले आता. 3-4 डोंगर चढून आल्यात ना सगळे. पुराणानुसार शुंभ निशुंभ नावाच्या राक्षसांचा वध करण्यासाठी देवी पार्वतीने चंडी रूप धारण केले होते. युद्धानंतर या ठिकाणी विश्रांती घेतल्यामुळे येथे तिचे मंदिर बांधण्यात आले. चंडी देवीला सिद्धपीठ असेही म्हणतात, कारण येथे आलेल्या अनेक भक्तांच्या इच्छा पूर्ण झाल्याचे मानले जाते. नवरात्री उत्सवाच्या काळात येथे विशेष उत्सव आणि भक्तांची गर्दी पाहायला मिळते. हे मंदिर भक्ती, पराक्रम आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. चंडी देवीचं आता दर्शन झालं. आता मनसा देवीला जाऊ. ये देखो बनियन, देखो बनियन सुकाल लाइले. ले लो मंदिर के लिए प्रसाद का हमारे तो 3 रुपए का. सोडा 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 गोडा 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 ऐकून ऐकून तेच दोंडाने येते. गोडा 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 गोडा. तुम्ही पण बोला एकदा. मस्त आहेत ना बॅगी. गोडा 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 गोडा. हरिद्वारमधील मनसा देवीचे मंदिर उत्तराखंड राज्यात शिखरावर वसलेले एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे रोपवे किंवा पायी चढून जाता येते. नवरात्रात येथे हजारो भक्त येतात. हे मंदिर त्रिकुट पर्वतावर असून हर की पौडीपासून काही अंतरावर आहे.
ही देवी शक्तीची रूप मानली जाते आणि तिच्या दर्शनाने भक्तांची मनोकामना पूर्ण होते असे मानले जाते. कथा अशी आहे की सतीदेवीच्या देहाचे तुकडे पृथ्वीवर पडले, त्यापैकी मस्तकाचा तुकडा या ठिकाणी पडला, म्हणून देवीला मनसा देवी म्हणतात. हालत खराब झालं यांची. यांना काय झाले काय समजे नाही. आता चक्कर येऊन परतीन का काय मायले की. आम्हाला ऊन सण नाही झाला. आम्हाला ऊन पण पाहिजे, पाऊस पण. पाऊस असला तर बोलताना पाऊस पडतय. थंडी पडली का थंडी वाजते. थंडी पडली तरी यांच्या कुल्प्या होतात. जॅकेट आणले ती घरा ठेवले बॅगीन. नक्की काय पाहिजे आम्हाला समजत नाही. फक्त तो जॅकेट आहे ना केदारनाथला कामी आला. नंतर तो वसूल केला ना आपण सगळे. त्याला गोड्याचा वास येते म्हणून टाकून दिला. गोडा 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 गोडा. रिंगटोन जायला आमची ती गोडा 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 गोडा. रिकॉर्ड करून मी तेच ठेवते. गोडा 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 गोडा. वो दिखाओ गंगा की. तुकाचा टेन्शन गेला. येस. गंगा घाट. पप्पाला का डॉक्युमेंट्स गोळा करायला रविवारी गेले का डायरेक्ट सोमवारी फॉर्म भरेल पाहिजे. आता मस्त दर्शन झालं आहे. आता डायरेक्ट संध्याकाळी आरतीला भेटू. आधार कार्ड वगैरे नाही ना जरा. आधार कार्ड पण लागते आरतीला. आरतीला आधार कार्ड. आरतीला स्कूल मध्ये मी तर आधार कार्ड ओरिजिनल 12वी सगळे पहिले विसरून आले. हिची परीक्षा आहे. करीन मी दिवाळीच्या ह्याच्यात मस्त कम. ते ऑनलाईन दुसरं काढता येतं ना. दर 12 वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो, जो जगातील सर्वात मोठा धार्मिक सण आहे. लस्सी टाइम लस्सी टाइम लस्सी टाइम. पंजाबीच्या भारी. हा ना. उलवी करायला काय? अरोरास अरोरास. अरे परत कधी हरिद्वारला.
घसा गेला आहे तरी पण लस्सी खायची आहे. दुपारी खूप औषधं घेतल्यात तरी लस्सी दुपारी खोकते